बस बस सगळं सहशक्तीच्या पलीकडे गेलंय आता हे. सतत वाद तंटे घरच्यांचा अपमान कुणाला समजून न घेणं सगळ्यांना कमी लेखणं पुरेसं झालं आता. रोजच झालंय नाही सहन होत. बाबा गेल्यापासून आई ग व्यंकू काकांनी त्यांची उणीव मला कधीच भासू दिली नाहीये. अगं ज्यांनी त्यांच्या सख्या मुलापेक्षा जास्त जीव लावलाय मला त्यांना पण तू असंच बोलतेस. अगं इंदू, जी मुलगी लहानपणापासून माझ्या पाठीशी उभी राहिली तिच्याबद्दल पण नेहमी वाईटच. नाही नाही, ज्या घरात आपल्या माणसाचा सतत अपमान होतो ना त्या घरात मला राहायचं नाही. मला ना या गादीत रस आहे ना या घराच्या बारचा हक्कात रस. हे असं बोलून तू त्यांचं डाव यशस्वी करतोय. बस आई ग बस बस. बाबा सुद्धा ना तुझ्या या कटकटात स्वभावाला कंटाळले होते. आज मी कंटाळता. जातोय एक घर सोडून. काय बोलतोयस तू? हे बघ रागात घेतलेले निर्णय कायम वा ग वा. सगळं तुझ्यामुळे झालंय आणि तूच मोठेपणाचं आव्हान केस. दिग्रसकरांच्या घरातल्या वाईटाचं मूळ तू आहेस. तुला घरातनं बाहेर काढल्याशिवाय आईस कोट थांबणार नाही. तुला आज मी घराबाहेरच काढतो. चल 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 आई बस. लहानपणापासून हेच बघतोय. अगं ही मुलगी नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, माझा आधार बनली आणि तिच्यावर सुद्धा तू वाईटाचा ठपका लावतेस. आणि मला माहिती आहे का तू कधीच थांबणार नाही आहेस म्हणून. तू नेहमी हिचा अपमान करणार आहेस. तू नेहमी हिला कमी लेखणार आहेस. म्हणूनच हा निर्णय मी घेतला. ज्या घरात माझ्या बायकोला मान नाही त्या घरात आम्ही संसार करणार नाही. तुझं घर तुला लखला. इंदू सामान पॅक कर. आपण उद्याच्या उद्या हे घर सोडतोय. मी आपल्या राहण्याची व्यवस्था करून येतो. अधोक्षस थांब. काका प्लीज, तुला विठुरायाची शपथ आहे आज तू नको आढळूस.